न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। इयत्ता 10वी व 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख त्र्यंबक मामा कोंबडे व युती सेना जिल्हा अध्यक्ष सौ राणीताई धनंजय गवळी यांच्या वतीने पाथर्डी गाव येथील हनुमान मंदिर या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून व मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। परंतु रिअल जीवनामध्ये दृष्टिकोन शिकावा लागतो आणि दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला इथून तुमचं आयुष्य तयार करावं लागणार आहे। घराच्या बाहेर पडल्यानंतर सकाळ झाल्यानंतर काय अडचणी येतात कुटुंबाला, सकाळी उठल्यानंतर बाहेर पडल्यानंतर त्या अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि त्या समस्या सोडवण्यामध्ये जे जे कुटुंबाचे प्रमुख असतात, विद्यार्थी त्यांचं अवलोकन करत असतात, तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला तुमचं आयुष्य जे जगायचं आहे। आम्ही आमच्या जीवनामध्ये संघर्ष करून हा इथपर्यंत प्रवास केला आहे। प्रत्येक व्यक्ती संघर्षातून करत असतो। येणारी संकट ही सहजपणे आपल्याला फिरवता आली पाहिजे आणि संकट ही संधी समजून त्याच्यावर मात केली पाहिजे। विद्यार्थी जीवनामध्ये आपण आईवडिलांनी दिलेले आशीर्वाद, शिक्षकांचं मार्गदर्शन, कुटुंबाची परिस्थिती आणि आईवडिलांनी केलेले कष्ट हे विद्यार्थ्यांनी सांगण्यात टाकली पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे। विचार केल्यानंतर त्याला देशाची पाहिली निश्चितपणाने मिळेल। परंतु हो, माझ्या बापाने खूप कमवलेले, मला काही करायची गरज नाही, अशी जर वृत्ती विद्यार्थ्याची असेल तर तो कधी जीवनामध्ये सक्सेस होत नाही। ज्याची संघर्ष करण्याची ताकद असते, हो माझ्या बापाचे कितीतरी मोठे असतील, माझा बाप कितीतरी मोठा असेल, कितीतरी बलाढ्य श्रीमंत असेल, पण माझं काय, मी काय करतोय, मी आयत्या पीठावरती रेषा ओढतोय की माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतोय। जो स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जगतो तो जीवनामध्ये सक्सेस होतो आणि विद्यार्थी त्या पद्धतीने घडले पाहिजे। आणि म्हणून म्हणतो की आपलं अस्तित्व, आईवडिलांची परिस्थिती किती मोठी असते, किती श्रीमंत असते, तरी तुम्ही बापाच्या नावाने न ओळखता मुलाच्या नावाने वडील ओळखले गेले पाहिजे। आज सुरेशची वडील हे चालले। आपल्या सर्वांना माहिती, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन। आपल्या सर्वांच्या ताकदीने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्या आमच्या हक्काचा आणि सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती माझ्या आहे, यांना आपण माननीय पक्षप्रमुख ठाकरे आहे आणि आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्यावरती विश्वास ठेवून मोठ्या मताधिकारी निवडून दिलं, त्याबद्दल आपल्या सर्वांना अभिनंदन। खरं खरं निवडणुका संपल्या म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही। शिवसेना म्हटलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धोरणानुसार आज या ठिकाणी आपल्या भागातील, आपल्या गावातील, आपल्या विभागातील जे काही युवक आहे, विद्यार्थी आहेत, ते त्यांनी चांगला पदाधिकारी घेतलेला आहे, अनेक कष्ट घेतले असतील, अभ्यास केला असेल आणि त्यांना शाबासकीची प्राप्त होऊन त्यांचा गुणगौरव करणं ही तुमची आमची मोठी जबाबदारी आहे। आणि या कार्यक्रमाचं आयोजन राणीताई गवळी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलं, त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा। आणि त्या विद्यार्थ्यांनी भरघोस असं यश मिळवून या ठिकाणी त्यांना बक्षीस मिळालं आहे, त्यांचा मनापासून शुभेच्छा। विद्यार्थी जीवनामध्ये आपल्या कुटुंबाकडनं आपल्या अनेक अपेक्षा असतात।
प्रत्येक आईवडिलांना वाटतं की मी जे कष्ट केले, मी जो त्रास सहन केला, तो माझ्या मुलांनी न करता त्याला चांगल्या पद्धतीने शिकावं, चांगलं मोठं व्हावं. मी जर एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असेल तर ऑफिसमध्ये मॅनेजर असावा, पोलीस शिपाई असेल तर तो मोठा अधिकारी व्हावा. प्रत्येक आईवडिलांच्या अपेक्षा असतात. ही अपेक्षा भविष्यात आपण पूर्ण करावी अशी मला 100% खात्री आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजक त्र्यंबक मामा कोंबडे व राणीताई गवळी यांनी अधिक माहिती दिली आहे. पाथर्डी गाव येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय सुधाकर भाऊ बडगुजर, महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे, उपजिल्हा प्रमुख केशव तात्या पोरजे, युवासेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट, मदन डेमसे, धनंजय गवळी आणि पाथर्डी सोसायटीचे चेअरमन व सर्व संचालक कार्यक्रमाला उपस्थित होते. हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अतिशय उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांनी 98% मार्क मिळवले अशा विद्यार्थ्यांचा आम्ही गुणगौरव सोहळा इथं पाथर्डी गावाच्या वतीने साजरा करण्यात आला. या सोहळ्याचं आयोजन राणीताई युवासेनेच्या जिल्हा अध्यक्ष व त्र्यंबक कोंबडे विभाग प्रमुख शिवसेना आम्ही दोघं मिळून हा कार्यक्रम आयोजित केला आणि विद्यार्थ्यांनी व पालकांनी व पाथर्डी पंचक्रोशींनी भरभरून असं प्रेम दिलं. मोठ्या संख्येने पाथर्डीकर इथं उपस्थित राहिले. त्याबद्दल पाथर्डीकरांचे व सर्व कार्यकर्त्यांची मेहनत या कार्यक्रमात होती. त्या कार्यकर्त्यांचे आम्ही आभार मानतो. इथून पुढं त्यांनी असंच सहकार्य करावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाथर्डी गाव येथे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी आमचे जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर, तसेच महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे, उपजिल्हा प्रमुख केशव तात्या पोरजे आणि तसेच युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य आमचे सर्वांचे लाडके दीपक दादा दातीर यांनी उपस्थिती लावली. या प्रसंगी भरपूर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोघेही भरपूर प्रमाणात इथे उपस्थित झाले. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद देते आणि तसेच आमच्या युवती सेनेचे सर्व आमच्या टीमचे मनापासून मी धन्यवाद देते. त्यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, देवानंद विरारी, केशव पोरजे, दीपक दातीर, बाळकृष्ण शिरसाट, त्र्यंबक मामा कोंबडे, राणीताई गवळी, राहुल ताजनपुरे, खंडेराव धोंगडे, मदन डेमसे, निवृत्ती गवळी, तानाजी गवळी, सुनील कोथमिरे, चंद्रभानु कोंबडे, संजय जाचक, रावसाहेब डेमसे, साक्षी जगताप, अवंती नागरे, वैष्णवी नागरे, धनंजय गवळी यासह ग्रामस्थ तसेच विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी दामोदर थोरात, नाशिक.